कानबाई मातेच्या विसर्जनावेळी पांझरा नदीच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेलेला राजू पंडित नेरकर वय 62 यांचा मृतदेह अखेर मंगळवारी सकाळी सापडला आहे। सोमवारी सायंकाळी पंचवटीजवळ कानबाई मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेले असता पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने राजेंद्र नेरकर तोल जाऊन नदीत वाहून गेले होते। घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन दल आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने शोधकार्य सुरू केले होते। अंधारामुळे रात्री शोधमोहीम थांबवण्यात आली होती। आज मंगळवारी सकाळी 8 वाजता पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले असता पथकाला नेरकर यांचा मृतदेह आढळून आला। मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून यावेळी परिसरात नातेवाईक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। या हृदयद्रावक घटनेमुळे नेरकर कुटुंबियांवर धोक्याचा डोंगर कोसळला आहे। प्रशासनाने नागरिकांना नदीच्या वाढलेल्या पाणीपातळीमुळे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पुन्हा एकदा केले आहे।